नमस्कार सर्वांना, मी ज्योती बोलते. तर 2 दिवस झालं म्हणजे थोडं टेन्शन होतं. का टेन्शन होतं ते सांगते तुम्हाला. 2 वर्षे झालं माझ्या नावावरची गाडी काढून घेतली की मूर्खानं. त्याचे हप्ते पण भरले नाही म्हणून टेन्शन होतं. आणि 2 महिन्याखाली दोन महिन्याचं टाईम दिलेलं होतं. म्हणजे कालच्या 1 तारखेला त्यानं हप्ता भरून क्लिअर करणार होतं, केलेलं नाही. मागं पण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण पहिले यूट्यूबला व्हिडिओ चालू केलं होतं ना, तेव्हा पण माझ्या नावावर कोणती गाडी घेतली त्याचं पण थंबनेलला फोटो ठेवलंच. आणि ते पण तुम्ही बघून घ्या. आणि आता मी काय करणार आहे, त्याचं फोटो आणि ते कुठं राहतं आहे काय ते तर ॲड्रेस पण पहिलेच टाकलं आहे. अजून एक बार ते ॲड्रेस पण सांगणार आहे. आणि त्याची असं फजिती करणार आहे, असं त्याला कुत्र्याला असं कुणाला त्यानं फसवलं पाहिजे नाही. त्याला माहिती नाही मी सोशल मीडियावर इतकं म्हणजे मी रिस्टार हवं आणि त्या कुत्र्याला मी सोडीनं. तुम्हाला तर माहिती आहे, मी पूर्ण तुम्हाला माझे म्हणजे गोष्टी काय आहेत ते सांगते. तर मी तुम्हाला पण पहिलंच सांगितलेलं आहे आणि आत्ता पण त्रास देत आहे आम्हाला. अजून पण ते मिटलेलं नाही. ज्यांनी पहिले व्हिडिओ बघितला त्यांना माहितीसाठी सांगते. अजून पण ते गाडीचं लपडं मिटलं नाही. तर बघूया काय होतं आहे. आणि त्रास देतं आहे त्यांना आम्हाला. आणि भरतोच म्हणते, अजून थांबाच म्हणते. आमचं सिव्हिल खराब झालं आहे त्याच्यामुळं. फुलं आणालीस मला लावायला. बघू, वाव किती छान आहे रे फुलं. वाव छान फुल. अरे पडलं आण. आज मी लावू का फुल हे? लावू का? पाण्यामध्ये खेकडा आहे आणि हे खेकडा राहू लावून सोडलंय कुठं इथं. म्हणजे आमच्या इथं पाण्याची म्हणजे वडा असते पाण्याचं, त्याला ह्याच्या तलावाच्या बाजूला. तर त्याच्यामधले ते खेकडा आणून सोडलंय. कसं धरलं असेल मला तर बघूनच बे वाटतंय. मोठं लठ आहे बघायला काय तसं काय फोटो काढलाय मी. तोडत होता. आई गेली शेताला, भूक लागली पोटाला. आई गेली शेताला, भूक लागली पोटाला. हे शिकवतात का तुला मॅडम? आई गेली शेताला, भूक लागली पोटाला. असं हा टमाटर बडे मजेदार. हा टमाटर बडे मजेदार. काय शिकवलंय तुला मॅडम? मजेदार. आणि काय शिकवलंय? माई गेली शेताला, भूक लागली पोटाला. माई गेली शेताला, भूक लागली पोटाला. माई गेली शेताला, मी एक शिकू का तुला? हे कर मन तुला शिकवते मी. 2 असं नाही. चिमणी काच ग, चिमणी गाज ग. तुझे पिल्ले 5 ग, तुझे पिल्ले 5 ग. एक पिल्लू मेला, एक पिल्लू मेला. गाडीत घालून नेला, गाडी घालून गेले. गाडी गेली डोंगराला, गाडी गेली डोंगराला. तिकून आले आया बाया, तिकून आले बाया. चिमणीला केले खाऊ, चिमणीला केले खाऊ. चिमणीचे पिल्ले बुरुक म्हणून उडून जाऊ, चिमणीचे पिल्ले हुडूक म्हणून घेऊन जावा. का बरं गोलू? का बरं रडलास गोलू? रडलं पिल्लू, रडणं मग ये रडकं म्हणतात रे. सारखं रडकं म्हणतात. गोल्या रडकं, गोलू रडकं. रडणे. तुला माळावर जायचं आहे का? फिरायला माळावर जायचं आहे, डोंगरावर फिरायला? ये बेटा, ये पिल्लू, ये मा ये पिल्लू, ये मग ये गोलू ये इकड गोलू, ये पिल्लू. ए गोलू ये पिल्लू, उठ पटमन उठ. इकडे गोलू. ए पोरा, खेळणार आहेस का? आई लगेच रडतं आमचं गोलू. आणि एकलंच खेळायला. आज गोलू सोबत कोण पण आलं नाही. गोलूचे खाली तिकडं राहतात त्याचे मित्र. ते बस पडशील गोलू, बस कर पिलू.
बस कर मग. 2 झाडं आहेत आणि पपईचे 2 झाडं आहेत. ह्याला 2 पपई लागल्यात, एक मोठं एक छोटं. औ इथं एक, तर ह्याला 2 पपई लागल्यात, एक छोटा आहे आणि एक मोठं. का बर तस का? नीट नीट नीट. आज रविवार आहे आणि गोलूची सुट्टी आहे आणि मजा चालू आहे गोलूची. पडचेल तसा ए गोलू, गाडी खेळल्यासारखं. 2 पपईचे झाड आहेत. इथं एक आणि इतर ह्याला म्हणजे एक मोठं आणि एक छोटंसं 2 पपई लागल्यात आणि मोठे झाल्यावर आम्ही खाणार आहोत गोलू आणि. टमाट्याचं पण झाड आहे टमाटरचं, तर हिरवे लागल्यात त्याला टमाटर. एक पिलुनीला 8 होते, मी तुम्हाला सांगितले होते. एक पिल्लू नेलं पापतीचं, तर बिचारीचं अजून एक नेलं आणि एक लंगडं केलं. तर पापतीला पाठ लागली होती, तर ते काय सापडलं नाही घारीन. ते सारखं सारखं तेच येत आहे. तर आता घेऊन बसली मध्ये पिल्ल्यांना, संध्याला घेऊन बसली. काय तर आवाज आला का लय घाबरून चालली ती बिचारी. ए बिट्टू, ए आगाव ये त्याला नाही 1 लाख चाललंय. गोलू कुठं आहे? ए आगाव, पळ तू पळ. गोलू, दगडानं मारायलेस का मला तू? दगडा. हा पायावर पडलं, पायावर पडलं. ये बघू किती. तर मच्छरसाठी दूर चालू आहे आमच्या इकडं. भरपूर पाला ते असते, पाला घ्यायचा आणि दूर केलं का मच्छर भागून. का नाही गोलू? कर बक्कळ दूर. बघा दूर. बस खाली गप गप, तसला गाव काय कर बघ. ए जनवारा पडशील. हमके आवाराला हान थोडावर. ए काय मच्छर साठी केलं ते, हात लावू नको. ऐकू येतं का तुला गोलू? मोबाईल. आणि त्या कुत्र्याला काय वाटलं मी गप्प बसणार आहे. गप्प तर बसणार नाही. आणि गप्प बसून बसून किती बसून त्याला काय शिक्षा देणार आहे ते तुम्हाला पण दाखवणारच आहे. त्याला काय करायचं ते आता मी विचार पण केलेला आहे आम्ही. तर बघू आता काय काय होतं पुढे. तर त्याचं आता मी फोटो पण आणि त्याचं माहिती तर सांगितलंच आहे तुम्हाला. फोटो कुठला राहत आहे काय राहत आहे आणि त्याचं फोटो टाकणार आहे आणि सोशल मीडियावर असं फजिती करणार आहे. नुसते त्याचं व्हिडिओ त्याचं तोंड राहिलं पाहिजे नाही कुत्र्याचं, तसं करणार आहे. पण मी फोटो टाकून त्याची फजिती करणार होते. तर मला वाटलं थोडं टाईम घ्यावा, अजून टाईम देऊ, थोडं टाईम देऊ. ग बसतो येडी म्हणू नको. तर गोलू मला येडी म्हणत आहे, म्हणजे मी कधी शिवा देत नाही असं कुणाला पण. तर खरंच मी त्याची फजिती करायची होती कुत्र्याची. मी एवढं दिवस दम खायला पाहिजे नव्हतं. कुत्र्याचं तोंड फुटावं असं, तोंडाला काळं लावत असलं मी फजिती करायची होती, पण मी केली नाही. तर मला गोलू पण, म्हणजे मी कुणाला शिव्या देऊन बोलत नाही. माझे व्हिडिओ नसतात कुणाला वाईट बोलून ते. तर गोलूला काय माहिती नव्हतं. ते मला म्हणतं येड्यासारखं बोलालीस का म्हणतंय. तर त्या कुत्र्याची खरंच मी फजिती करणार आहे आणि नक्की बघत जावं माझे व्हिडिओ. तर थोड्या टाईम लागेल, थोड्या टायमामध्ये म्हणजे फोटो पण नाही त्याचं, त्या मोरकाचं माझ्याकडे. त्या मोरकाचं फोटो घेऊन म्हणजे फोटो पण टाकणार आहे सोशल मीडियावर. कुत्र्याची फजिती झाली, एखाद्याला असं फसवलं ह्या कुत्र्यानं म्हणून असं माहिती पडली पाहिजे मूर्खाची. तर सोशल मीडियावर पूर्ण लोकाला कळालं पाहिजे की असले मूर्ख लोक किती जणाला फसवतात. असं एखाद्याला फसवून असं किती येड्यात काढून किती लोकांचं घर मारतात. असं धादोपारा असं माहिती करून द्यावं लागत असल्याचं तोंड. किती लोक हे फसवे लोक आहेत त्यांचं सगळं सोशल मीडियावर फजिती केलं पाहिजे.